गोविंद रेडकर 2023 बॅचची यश भोसले पॉलिटेक्निकमधून पासआउट झालेली स्टुडंट। मी सध्या पुणे KPIT या कंपनीमध्ये टेस्टर म्हणून जॉब करत आहे। आता आपल्या कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर मी 2020मध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं। पहिलं वर्ष तर आपलं असं कोरोनातच गेलं, पण त्यानंतर सेकंड इयरपासनं आपल्याला HOD मधून काटे सर, आपले प्लेसमेंट सेलचे TPO देसाई सर आणि गवंडी मॅडम हे उत्तमरित्या काम करीत होते। पहिल्या वर्षीपासूनच आम्हाला देसाई सर नवीन ड्राईव्ह कसे येतील, प्लेसमेंटसाठी काय तयारी करावी लागेल, इंटरव्ह्यू कसे द्यायचे याबद्दल अनेक काही माहिती देत असतात। त्यात आपले काटे सर नेहमी आपल्यासाठी सेमिनार अरेंज करत असतात, ज्यातून आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील, आपल्याला जनरल नॉलेज आपलं वाढेल, त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत। आणि या जनरल नॉलेजचा आम्हाला आपल्या इंटरव्ह्यूमध्ये कसा फायदा झाला हे समजलंच नाही, कारण इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जनरल नॉलेज हेच जास्त इम्पॉर्टंट असतं। आपण लहानपणापासून जे काही शिकलो, आपण कशा प्रकारे उत्तर देतो, कशा प्रकारे आपले उत्तर देण्याची पद्धत असते यावर जास्त फोकस केला जातो। जनरल नॉलेज म्हणजे त्यात जास्त काही नसतं, त्यात फक्त आपली मॅथ्सची कोडी सोडवणे, लाईक आपलं इंग्लिश कसं आहे। पण माझे 2 ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं, ते म्हणजे विप्रो आणि KPIT। विप्रोमध्ये 3 राऊंड असायचे, ॲप्टिट्यूड, प्रोग्रॅमिंगसाठी आणि नंतर इंटरव्ह्यू। ॲप्टिट्यूड म्हणजेच आपलं नॉर्मल राऊंड, प्रोग्रॅमिंगमध्ये कंपनीनुसार आपले लँग्वेज असायचे, जसे की C प्रोग्रॅमिंग, पायथॉन, आणि इंटरव्ह्यू हे इन जनरलच असायचे। आणि आपलं डिपार्टमेंट म्हणजे कम्प्युटर डिपार्टमेंट, त्याचे TPO म्हणजे आपले गवंडी मॅडम। गवंडी मॅडमनी आमच्यासाठी फारच कष्ट घेतले, म्हणजे ते स्वतः आमच्यासाठी कोडी सोडून दाखवायचे, स्वतः त्यांनी आमच्यासाठी क्लासेस घेतले, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या। आणि त्यांना जे रेफरन्सेस मिळालेले असतील, जेणेकरून व्हिडिओ किंवा लिंक, यूट्यूबच्या लिंक्स, गुगलच्या लिंक्स, ते आम्हाला ते नेहमी शेअर करत जात असतात। आणि ते नेहमी हेच सांगत असतात की आपल्या सिनियर्सचा सल्ला घ्या, ते कसे करतात, त्यांनी काय केलं इंटरव्ह्यूसाठी, हे नेहमी तुम्ही त्याचा प्रयत्न करत। एकंदरीत आपले YBAPचे सर्वच शिक्षक चांगले होते, त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला, मग ते काही असू दे, खेळ असू दे, कोणती स्पर्धा असू दे, ते सेमिनार जे घेतले जातात त्यात तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज तुमचं वाढेल आणि कशा प्रकारे आपल्या बोलण्याची पद्धती आहे, कशा प्रकारे आपण उत्तर दिले पाहिजेत याचा तुम्हाला सराव होईल। आणि मी एवढंच सांगेन की एकंदरीत हे कॉलेज म्हणजे खूपच चांगलं आहे, कारण यातले शिक्षक, यातले आपले TPO हेड्स, HOD हे सर्व चांगले आहेत, ते प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सपोर्ट करतील। थँक्यू।